नमस्कार सर्वांना, कसे आहात? आपल्याला मायबोली भाषेची केवढी गंमत असते नाही का? म्हणजे बघा ना, ज्यावेळी आपण गावात असतो तर रोज तीच भाषा आपल्या कानावर पडत असते. आपल्याला तिच्याबद्दल कसलंच कुतूहल वाटत नाही. पण ज्यावेळी आपण गाव सोडून असं परगावी येतो आणि आपल्या गावाकडच्या भाषेत बोलणारा एखादी शब्द किंवा एखादी व्यक्ती जर आपल्याला भेटला आणि त्याच्या तोंडून जर आपण एखादी शब्द ऐकला ना, तर आपल्याला इतकं कुतूहल वाटतं, आपल्याला असं वाटतं, वा, हा माणूस आपल्या गावाकडचा आहे, आपला माणूस आहे. आपण पटकन जातो आणि पटकन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. आज मला तसंच झालेलं आहे बरं का. आमच्या जुन्या कंपनीचं काम बंद झालं आहे, त्यामुळे मग आम्ही नवीन ठिकाणी कामाला गेलो. तिथे गेलो आणि तिथे ज्या नवीन लेडीज होत्या काम शिकवणाऱ्या, त्याच्यातली एक लेडीज ना, असं तिचा टोन जरा मला माझ्या गावाकडचा वाटला, खानदेशी वाटला आणि मला इतका त्या गोष्टीचा अभिमान वाटला नाही का. मी चटकन विचारलं, म्हटलं, ताई गाव कुठलं हो तुमचं? तर ते जेव्हा म्हटली ना, जळगाव खानदेश, तर मला इतका आनंद झाला. मी म्हटलं, तुम्हाला अहिराणी भाषा बोलायला येते का? तर ती म्हटली, अगं असं काय विचारते, आपल्या गावची भाषा येणार नाही का? आणि मग जे आम्ही दिवसभर अहिराणीमध्ये धुमाकूळ घातला आहे ना, काय सांगणार आहे. म्हणजे काय नसतं नाही का, असं गावात रोज ती भाषा ऐकायचो अगदी सकाळी उठल्यापासनं. पण तेवढं कौतुक वाटत नव्हतं जितकं आज बाहेरगावी आल्यानंतर आपल्या गावचा कुठला तरी व्यक्ती भेटतो आपल्याला. आज त्या ताई भेटल्या आहेत ना, मला माहीत नाही, पण इतका दिवस माझा छान गेला आहे ना. म्हणजे मला अजिबात असं वाटलं नाही की माझ्या कामाचा पहिला दिवस होता किंवा काय, की काम कसं आहे आणि मला कसा दिवस जाईल, असं काहीच नव्हतं. मी अतिशय फ्री माइंड होऊन त्या व्यक्तीसोबत, त्या ताईंसोबत मस्त गप्पा मारत 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 आमच्या अहिराणी भाषेमध्ये खूप छान, म्हणजे मुलं काय किती आहेत, काय आहे, घरचं काय, कसं काय, सगळं 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 चौकशा करत दिवस घालवलेला अख्खे. आणि आजचा दिवस ना माझा खरंच खूप भारी गेलेला आहे, खरंच.